नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। एक मोठी बातमी हाती येते। श्रीरामपूरच्या अशोकनगर येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सचिन आसाराम शहाणे यांचे ज्वेलर्स व फोटो फ्रेमचे दुकान असून दिनांक 4/6/2025 रोजी देहू रोड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक व इतर कर्मचारी यांनी शहाणे यांच्या दुकानात येऊन शहाणे यांना आमच्याकडे आरोपी सोमनाथ मधुकर चोभे गुन्हा रजिस्टर नंबर 1325 या आरोपीने तुम्हाला सोने विकल्याचे सांगितले म्हणून तुम्हाला त्या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आले आहे आणि आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी न्यायालयाला आलो आहोत असे सांगितले। त्यावर मी सोने विकत घेतले याचा काही पुरावा आहे का असे विचारताच पीआय धोत्रे व इतर पोलिसांनी दुकानातून ओढण्यास सुरुवात केली। दुकानातून बाहेर येत नाही म्हणून आलेल्या पोलीस अधिकारी व पोलिसांनी दुकानाची तोडफोड केली। त्यामुळे मी रागाच्या भरात औषध घेऊन शहाणे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या मुलाने वेळीच औषधाची बाटली ओढून घेतली, त्यामुळे त्यांचा जीव वाचला अशी माहिती शहाणे यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितली। मी सचिन आसाराम शहाणे समक्ष सांगतो की काल 4-4:30च्या दरम्यान देहू रोड पोलीस स्टेशन येथील अधिकारी सोहन धोत्रे साहेब हे आले, त्यांचे कर्मचारी होते आले। त्यांनी मला येऊन दंबाजी केली, तुम्ही आमच्या गुन्ह्यामधील सोन्याचा माल घेतलेला आहे तो आम्हाला द्या, नाही तर तुम्हाला विनाकारणाने येऊन आरोपी केलेला आहे। विनाकारण काही नसताना आरोपी केलं त्यांनी मला त्याच्यात, त्यामुळं मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। पण माझा मुलगा आला, मुलांनी माझ्या हातातील औषध काढून घेतले, पण विनाकारण मला त्रास दिल्यामुळे माझ्या डोक्याला हॅरेसमेंट झाले। काय मारहाण केली का? हो, त्यांनी थोडीफार मला दंबाजी केली, मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला दंबाजी केली, मारहाण केली, दुकानातून ओढू लागले। पण मी दुकानात तोडफोड कोणी केलेली? दुकानात तोडफोड त्यांनीच केली, दुकानात मी तोडफोड केली। तुम्ही असं करू नका, काय होत नाही असं म्हटले। आमचं काहीच आपलं होऊ शकत नाही, आम्ही पुण्याचे पोलीस आहोत, आमचं कोणी काय करू शकत नाही असे बोलले आणि येऊन विनाकारण त्रास। मग पुण्यात कुठलाही संबंध नाही, पुण्यात कुठला संबंध नव्हता। त्यांना मी तरी म्हणलं माझं काहीतरी दाखवा, ट्रान्सलेशन दाखवा, आरोपीचं लोकेशन दाखवा, काही दाखवा। ते म्हणजे तसं काहीच नाही आम्हाला, तुम्ही चला तुम्हाला आरोपी केलेलं आहे असे म्हणले आणि मला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। मग मी औषध पिलं होतं, पण माझ्या मुलांनी माझ्या हातातल्या बाटली ओढली, नंतर मला हातातल्या दुकानाच्या काचा लागली। जर एखादा आरोपी गुन्हेगार जरी असेल, परंतु त्याच्या दुकानात जाऊन तोडफोड करणे हे योग्य नाही, हे तेथील प्रत्यक्षदर्शी यांनी घटना पाहून म्हटले आहे। नारळ पण विकते, माझं इथं नारळाचा धंदा आहे आमच्या समोर। परवा काय झालं तुमच्या तिथं? सचिन शहाणे आहे ना, त्यांच्या दुकानावर बरीच गर्दी होती, जकडपकड झाली तिथं। आम्ही गेलो तर तिथं काचा फुटलेल्या होत्या, आम्ही मागं फिरलो, मग विदाऊट ड्रेसवर होते, आम्हाला काही ओळखू आले नाही, काय कोण होते काय। मग तुम्हाला काय कळायला पोलीस होते? हां, मग ते तिथून निघाल्यावर नंतर कळलं काय हे पोलीस विदाऊट ड्रेसवर होते, त्याच्यामुळं आम्हाला काही ओळखू आलं नाही। हां, कोण आता काय नुसतं सचिन शहाण्याची आम्ही दुकानावर होतो आणि त्यांची जकडपकड चालली म्हणून आम्ही उठलो, आम्ही म्हणलो काय झालं आणि त्यांचं चालले होते भांडणं आणि मग ते गेले निघून आणि मग म्हणले का पोलीस होते। मग तुम्हाला काय वागायचं? ड्रेसवर होते का? हां, नाही साध्या ड्रेसवर होते। मग ते झटापट चालू होते तुम्ही पाहिलं त्यावेळेस? महिला आयोगाच्या चित्रा वाघ यांनी देखील आरोपीला मारहाण करणे, शिवीगाळ करणे हे चुकीचे असल्याबाबत सरकारला जाब विचारला आहे। त्यांच्या प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का लागायचं काम हे डिपार्टमेंटकडनं होतं। परिपत्रक काढलं, इम्प्लिमेंटेशन नाही, त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी। खरं तर हीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे। मध्ये ॲडव्हान्टेज विदर्भ म्हणून कार्यक्रम झाला, तिथे सुद्धा आमच्या रोकडे साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमने तो कार्यक्रम अरेंज केला होता। गडकरी साहेब आले होते, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आले होते, त्याही वेळेला याच विषयावरती बोललं गेलं। कारण एवढ्या जाचक अशा पद्धतीने वागलं जातं। उंबरकरजी त्यांना अटॅक आला की 1990 पासून मी पेढी चालवतोय, आज माझं नाव या जिल्ह्यामध्ये आहे, माझं नाव या पंचक्रोशीत आहे आणि एका चोराने सांगितलं की यांच्या माणसाने चोरीचं घेतलं। आधी म्हणले 160-170 ग्रॅम, मग म्हणले नाही आता 56 ग्रॅम, मग म्हणले काहीच नाही। आणि मग याच्यामध्ये जे व्यापाऱ्याचं नुकसान होतं, नुकसान फक्त पैशाचं नाही आहे, त्याच्या पतीच आहे, त्याची पत आहे की नाही तिथे। आणि अशा वेळेला आमच्या कित्येक व्यापाऱ्यांनी या जाचक अटींपायी, या IPC 411 पायी
मंत्री महोदयजी आत्महत्या आत्महत्या केलेल्या आहेत. केलेल्या. त्यांची घरं उघड्यावरती आली. म्हणून आमची पहिल्या दिवसापासून ही मागणी होती की आम्हाला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नको, आम्हाला रिकव्हरी ऑफिसर नको, आम्हाला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर पाहिजे. परिपत्रकात स्पष्ट म्हटलंय, एखाद्या व्यापाऱ्याकडून तुम्हाला जर अशी टीप आली, तुम्ही त्याला 8 दिवस द्या ना, बाबा तू तुझं क्लॅरिफिकेशन दे. हे काहीही न करता चोरा, म्हणजे मला दुःखच या गोष्टीचं आहे. चोरावर विश्वास तुमचा, आपल्या लोकांवर विश्वास नाही. आणि नंतर मग ज्या वेळेला त्याच्यावरती दबाव टाकला, खास नांदुराच्या केसमध्ये मी सांगेन, त्यावेळेला त्या चोराने आरोपींची नावं सांगितली. आरोपी भलतेच निघाले. आणि मग यांचं काय करायचं? यांना अटॅक आला, हे हॉस्पिटलला ऍडमिट झाले. आता परमेश्वराच्या कृपेने ते ठीक आहे. उद्या जर त्यांना काय झालं असतं त्याच्यामध्ये, तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी? बरं, जे पोलीस अधिकारी आहेत ज्याच्याबद्दलची तुम्हाला मी लेखी तक्रार दिलेली आहे, ही दुसरी पण त्यांचीच तक्रार आहे. म्हणजे फक्त तुम्ही त्यांच्या नांदुरा पोस्ट, अकोला पोस्टिंगची चौकशी करू नका, तुम्ही त्यांच्या मुक्ताईनगर, जळगावची पण तुम्ही चौकशी करा की कशा पद्धतीने तिकडच्या व्यापाऱ्याला सुद्धा हॅरेस करून काय त्याच्यासोबत केलं. एवढंच नाही, त्या अधिक म्हणजे एवढी मुजोरी यांची वाढली आहे की त्या पोलिसाला जेव्हा कळलं असेल की बाबा हा विषय माझा चालू आहे, त्याने आमच्या संबंधित व्यापाऱ्यांना फोन करून सांगितलं दुसऱ्या पोलिसाच्या मार्फत की तुम्ही हे असं करू नका, तुम्हाला त्रास होईल. कसला त्रास होईल? कसला त्रास होईल? आम्ही सचोटीने काम करतोय, जे गव्हर्नमेंटने दिलेले नियम आहेत त्याच्यात बसून आम्ही काम करतोय, आणि तुम्ही आम्हाला धमकी देणार की तुम्हाला त्रास होईल? तर असे अधिकारी खूप आहेत. हा एकटा त्याच्यातला असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण याला दणका देणं गरजेचंच आहे. मंत्री महोदयजी, जेव्हा एका याच्यावरती दणका बसेल, तो मेसेज राज्यात जाईल आणि आमच्या व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, हे मला या ठिकाणी